नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। म्हणतात ना की या परिस्थिती अशी आलेली आहे की या परिस्थितीत काय काय चोरीला जाईल याची शाश्वतीच नाही आहे। कारण की आयते बाडगुळं अशा पद्धतीनं सोकलेत की त्या सोकलेल्या बाडगुळांना आता नीतिमत्ता आणि विचार हा दोन्हीही सुटला आहे। एक काळात म्हणत होतं की तुम्ही जमीन घ्या, जमिनीतली कमीत कमी जमिनीतले ढेकळं तरी कोणी चोरून नेणार नाही। पण आता ते ढेकळंसुद्धा कमी पडत आहेत की काय असाच प्रश्न आता या सध्याच्या वर्तमान काळात पडलेला आहे। लेकरासारखं सांभाळलेलं 7 एकर डाळिंबाचं बाग रात्रीच्या रात्री सपाचट करणारे लोक या जगात आहेत याची शाश्वती मिळाली। चौसाळा येथील सयाजी शिंदे या शेतकऱ्याने आपल्या स्वकष्टाने स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि थोड्याशा प्रगतीसाठी 7 एकर डाळिंबाचा बाग त्यांनी फुलवला। घामाच्या धारांनी पाण्याच्या आधारे आणि या निसर्ग संपत्तीच्या आधारावर हा बाग चांगल्या पद्धतीने फुलला फळला। परंतु जेव्हा या बागेचा सौदा केला आणि सौदा केला त्या तोडीला येणार त्याच्या 1 दिवस अगोदरच हा बाग सगळा सपाचट करून टाकला। नेमकं ही जी भूमिका आहे ही भूमिका आजच्या असंवेदनशीलतेची खूप मोठी कहाणी सांगते। कारण की परिस्थिती काही असो, कारण की आयते बाडगुळं कशा पद्धतीने पोचले गेलेत ह्याची भूमिका हीच परिस्थिती सांगते। मात्र शासन आजही या गोष्टीची कैफियत पोलीस स्टेशनमध्ये स्वीकारायला तयार नाही। जेव्हा या सगळ्या गोष्टींच्या चोऱ्या तुम्हाला सपादल्या जातात, मांडल्या जातात, किंबहुना एखाद्या कंपनीच्या इथे कॉपर वायर चोरणारे चोरटे तुम्हाला सापडले तर तुम्ही त्यांच्यावर गोळ्यासुद्धा झाडता। परंतु एखाद्या शेतकऱ्याचा 7 एकरचा डाळिंबाचा बाग पूर्णपणे एका रात्रीत सपाचट होतो आणि तो शेतकरी येऊन तुमच्याकडे या गोष्टीची फिर्याद मांडतो की तुम्ही ही सदरील फिर्याद तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये नमूद करा। परंतु या प्रशासन ही शेवटी गेंद्याची कातडी, यांच्या अंगालाही याचा स्पर्श होत नाही। यांच्याबद्दल यांचं दुमत म्हणजे मतही मानायला तयार होत नाही। जेव्हा या गोष्टीची शहानिशा करायला गेलेले जे कोणी त्यांचे कर्मचारी असतील त्यांना काही फळं त्या बागेमध्ये सापडतात की जी जमिनीवर पडलेली आहेत। परंतु आजपर्यंत सुद्धा या फळाच्या संदर्भातून या चोरीच्या संदर्भातून कसलीही फिर्याद किंवा दाद किंवा फिर्याद घेण्यात आलेली नाही। खऱ्या अर्थानं हीच सगळ्यात मोठी शोकांकित आहे की शेतकऱ्यांनी एखादा विषय मांडला तर त्याला त्याचे पुरावे मांडावे लागतात, पुरावे द्यायची वेळ येते। आणि जर एखाद्या मोठ्या अधनाट लोकांनी त्यांच्या घराच्या समोरचं एखादं लोखंड जरी चोरीला गेलं तर त्या चोरीची नोंद घेतली जाते, मग त्याला पुरावे मागितले जात नाहीत, त्याला कसल्याही पद्धतीची म्हणजे दाखले देण्याची गरज पडत नाही। परंतु एवढा मोठा बाग ज्यावेळा ही बातमी समजली आणि सयाजी शिंदे यांच्या संदर्भात संपर्क केला तर त्यांच्याकडून जे काही उत्तरं मिळाली ती उत्तरं खूप धक्कादायक आहेत। गेल्या वेळेस जवळपास त्यांची ही बाग जवळपास त्यांना 22 टन उत्पन्न देऊन गेली। 22 टन गेल्या वर्षीचं उत्पन्न होतं। रोपं छोटी होती, पाहिजे त्या प्रमाणात फुललेली नव्हती। परंतु आज ज्या परिस्थितीत ही बाग पोचल्या गेली होती तर ही बाग निश्चितपणे 40 ते 45 टनाच्या दरम्यान यावेळेसचं उत्पन्न पडलं असेल। किलोला 95 रुपये भाव मिळतोय, म्हणजे टनाचा जर भाव काढला तर 9,500 रुपये टन। म्हणजे या शेतकऱ्याने ज्या अर्थाने आपल्या आर्थिक नियोजनासाठी, आर्थिक उन्नतीसाठी आणि ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्र शासन फळबागा लागवड करून हॉर्टिकल्चरच्या वेगवेगळ्या स्कीम येत आहेत, फळबागा वाढवण्याच्या संदर्भातून जे काही प्रोत्साहन दिलं जातं, पण त्याला संरक्षण कशा पद्धतीने द्यायचं ह्याचंही विधान मांडा।
कारण की संरक्षण जर याला मिळालं नाही तर असे भामटे कितीतरी टोळ्या फिरतायत. कारण की परिस्थिती ती झालेली आहे. आयतं खायला आम्हाला खूप मस्त मजा वाटते आणि सगळ्या कांड घडतात ते आयतं खाण्यावरच. ज्या गोष्टी आम्हाला मिळतील जशा पद्धतीने मिळतील, कारण की आता आम्ही बाडगुळं झालो आहेत. बाडगुळं आयतं कुठं मिळतं आणि आयतं कसं कमवता येतं आणि आपल्याला त्याचा भरमसाठ कशा पद्धतीने फायदा घेता येतो याकडेच लक्ष आहे. कारण की आता जे धोरणं आणि जी धोरणं बदललेली आहेत, समीकरणं बदललेली आहेत, या समीकरणामध्ये धोरणांमध्ये ज्या पद्धतीनं आज आम्हाला कवायती करण्याची वेळ आलेली आहे, यामध्ये लोकांना कमी श्रमामध्ये कमी विषयामध्ये फक्त आम्हाला आमचं उपजीविका आपलं उदर कशा पद्धतीने व्यवस्थित चालेल ह्याच्याकडे धडपड आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आमचे खरे संस्कार की ज्या पैशाला घाम नाही त्याला दाम नाही ही म्हणण्याची संकल्पना आता मावळ आहे. आणि या संकल्पना मावळत गेल्यामुळं आज समाजात काय परिस्थिती येऊन ठेपली आहे. खुनं होत आहेत, दरोडे होत आहेत, नैतिकता हलून गेलेली आहे, एकमेकावर वारं होत आहेत. कारण की आम्हाला पाहिजे सगळं आयतं आणि आयतं मिळालेली गोष्ट आम्हाला खूप गोड लागू लागली आहे. आधी चोरीची आणि अशा पद्धतीनं गैरमार्गाने आलेल्या पैशाला घरातसुद्धा प्रवेश नव्हता, त्याला अवदसा समजली जायची. पण आता ही अवदसा लक्ष्मी झालेली. प्रत्येकाच्या घरात उदरनिर्वाहासाठी आपल्या लाईफ स्टँडर्ड वाढवण्यासाठी हिचा सर्रास उपयोग होतो. जो सगळ्यात जास्त म्हणजे ज्याच्याकडे सगळ्यात जास्त साधनं आहेत ना, ते साधनंसुद्धा याच पैशाने आजच्या परिस्थितीत येतात का काय असाच प्रश्नचिन्ह येतो आहे. खऱ्या अर्थानं कष्ट करणारे खूप लोक आहेत. आपल्या मरमर करून आपल्या बौद्धिक कौशल्याचा वापर करून सामाजिक चेतनेमध्ये किंवा या राष्ट्राच्या विकासामध्ये विकास करणारे अनेक उदाहरणं आहेत. परंतु असे चोट्टे, असे भामटे ज्या पद्धतीनं रातोरात त्या 7 एकर डाळिंबाचा बाग साफ करून त्या शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला घास कशा पद्धतीने हिरावून नेता येतो याचीही परिक्रमा करणाऱ्यांची संख्या आता वाढलेली आहे. तरी शासन दरबारी एकच विनंती आहे की ज्या पद्धतीने या भामट्यांनी या सयाजी शिंदेच्या तोंडातला घास पळवून सामाजिक विषयांमध्ये आज ज्या पद्धतीचे दुफळ्या माजवल्यात, ज्या पद्धतीने कष्ट करून स्वतःच्या घामाने पोचलेला बाग या अशा पद्धतीनं चोरीला गेल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं त्याला न्याय देण्याची गरज आहे. SP साहेब किंवा त्यापेक्षा वरिष्ठ कमिशनर साहेब, IG साहेब खऱ्या अर्थानं याची दखल घ्या. जरी निकनूरच्या गोसावींना याच्यावर घाम फुटत नसेल, ही फिर्याद नोंदवावी असं वाटत नसेल, पण या गोष्टीची जरा तुम्ही सहनिशा करा आणि खऱ्या अर्थानं या गरीब शेतकऱ्याला जर या पद्धतीचा दिलासा देण्यात आला आणि या चोट्ट्यांना जर खरं धरण्यात आलं, पकडण्यात आलं, तर खऱ्या अर्थानं अशी आयते बाडगुळं सोकल्या जाणार नाहीत. कारण की या आयत्या बाडगुळांना जर ह्या गोष्टी पचत गेल्या तर कदाचित येणाऱ्या परिस्थितीमध्ये खूप मोठे उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या दृष्टिक्षेपात येतील आणि शेतकऱ्याने पिकवलेला मालसुद्धा त्यांच्या हाती लागेल का नाही लागेल याचीही शाश्वती देता येत नाही. कारण की नैतिकता आहे ना. आता नैतिकता आम्ही सोडलेली आहे. नैतिकता आमच्याजवळ राहील, शिल्लक नावाला शिल्लक राहिलेली नाही. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं दलित, वंचित यांचा जर खऱ्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं सयाजी शिंदे यांच्या ज्या झालेल्या प्रकाराला खऱ्या अर्थाने तपास लावून, आता हा तपास कोणत्या पद्धतीने होतो त्यावरही अवलंबून आहे. कारण की टोपल्या टाकायच्या म्हणून टाकल्या गेल्या तर आयुष्यभर त्या सयाजी शिंदेंच्या तपासात अजूनही काही मिळणार नाही. पण खऱ्या अर्थानं जर या तपासाला वेग आला आणि ज्या पद्धतीची सयाजी शिंदेंना मी या संदर्भात विचारलं, फोन करून विचारलं, तर बंकटस्वामी महाराज मंदिरामध्ये त्यांची काल्याच्या म्हणजे पंढरपूरला बंकटस्वामी महाराज मंदिरामध्ये मठामध्ये यांची पंगत होती. हा वारकरी माणूस आपल्या पंक्तीसाठी झालेलं नुकसान पदरी म्हणजे ही कैफियत मांडता येईल, पण मला जो मिळालेला अधिकार आहे किंवा माझं जे कर्तव्य आहे काल्याची पंगत देणं ती चुकू नये म्हणून ह्याच्यावरही थोडीशी कानाडोळा करून बिचारा त्या पंढरपुराच्या विठोबाच्या
त्या बंकटस्वामी मठामध्ये गेला आहे. आणि ही सगळी परिस्थिती असतानासुद्धा या अशा भक्तांना की ज्या आपलं कर्तव्य समजून अध्यात्माचा वसा जपतायत, त्यांना जर खऱ्या अर्थानं न्याय देता नाही आला तर खऱ्या अर्थानं समाजाची प्रतारणाच झालेली आहे. आणि समाज आता त्या पद्धतीचा नाही असाच विश्वास सर्वसामान्यामध्ये निर्माण होईल. त्यामुळे साहेब या गोष्टीच्या थोड्या तरी चिंता आणि तमा बाळगा आणि सर्वसामान्यासाठी न्याय आहे याची प्रचिती द्या. आपल्याला काय वाटतं, आपल्याला यातून आपल्या काय प्रतिक्रिया असतील निश्चितपणे कॉमेंट्सच्या माध्यमातून मांडा. आणि चॅनल आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.